तर आज आपण नवरात्रीसाठी जे कडाकणी बनवतात ती बनवणार आहोत। तर नवरात्री स्पेशल कडाकणी बनवायची आहे। त्याच्यासाठी मी इथे ही एक मोठी वाटी घेतलेली आहे। ह्या वाटीमध्ये मी 1 वाटी मैदा घेतलाय आणि ह्याच वाटीच्या मापाने आपण पुढे आपल्याला रवा लागणार आहे तोच देखील आपण घ्यायचा आहे। तर मी 1.5 वाटी घेते मैदा, ही 1 वाटी आणि अजून अर्धी वाटी मैदा घेणार आहे। तर आपण आता डायरेक्ट कडाकणी कशी बनवायची हे बघूया। तर इथे परातीमध्ये मी आता 1 वाटी मैदा घेतलाय, अजून अर्धी वाटी म्हणजे 1.5 वाटी मैदा घ्यायचा आहे आपल्याला। अजून अर्धी वाटी मी मैदा ऍड केलाय। आता मी 1.5 वाटीला अर्धा वाटी मैदा घालते। हा बघा, आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये आपल्याला तेलाचं मोहन घालायचंय। तर आता या मिश्रणात आपल्याला तेलाचं मोहन घालायचंय। हे सगळं एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित। गरम असल्यामुळे डायरेक्ट हात घालू नका यामध्ये। चमच्याने हे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि मग आता आपल्याला हाताने ते एकत्र करून घ्यायचं। हे असं एकत्र करायचं। असं व्यवस्थित आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे हे। आता बघा, हे तळ हातावरती चोळून असं एकत्र करायचं व्यवस्थित। हे बघा, हे असं मोकळं मोकळं करून घ्यायचं व्यवस्थित। तो तेल जे आहे ना ते प्रत्येक मैद्याच्या भागाला आणि रवा जो आपण मिक्स केला मैद्यामध्ये ह्याला व्यवस्थित सगळीकडे लागायला हवंय। असं छान एकत्र करून घ्यायचं आपण। असं हे एकत्र करून आपलं आता झालेलं आहे। हे बघा, आता यामध्ये आपल्याला पिठी साखर ऍड करायची आणि ह्याची चांगली कणिक मळून घ्यायची। आता यामध्ये मी पिठी साखर घालते। पिठी साखर तुम्ही बघू शकता, 1 पूर्ण वाटी नाही घेतले, 1 वाटीपेक्षा थोडीशी कमी आहे। तुम्ही तुमच्या हिशोबाने ह्याच्यामध्ये ऍड करा। मी एवढी तरी ठेवते, अर्धीच टाकली आहे। तुम्हाला जर अजून गोड हवं असेल तर तुम्ही ह्यामध्ये ऍड करू शकता अजून साखर। अजून थोडीशी टाकते मी। साखर ही तुमच्या गोडीच्या हिशोबाने ऍड करायची आपल्याला। तुम्हाला गोड जर अधिक गोड खात असाल तर त्याच्या हिशोबाने मग तुम्ही अधिक गोड करू शकता। जर तुम्हाला जास्त गोड नको असेल तर तुम्ही साखर कमी ह्यात घालू शकता। तर मी पिठी साखर घातली आहे। साखर डायरेक्ट घालायची नाही आहे, पिठी साखरच घालायची। आणि जर तुम्ही गूळ वापरणार असाल तर गूळ आधी पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आणि मग तो विरघळला व्यवस्थित की मग त्यात पाणी जे आहे गुळाचं ते यामध्ये थोडं थोडं मिक्स करून हे आपल्याला मळून घ्यायचं। आता हे बघा, आपलं झालंय व्यवस्थित एकजीव। आता मी ह्यामध्ये पाणी घालून थोडं थोडं करून मळून घेते। एकत्र सगळं पाणी घालायचं नाहीये, असं थोडं थोडं पाणी घालून मळत राहायचं। थोडा सैल गोळा करायचा, कारण की रवा आहे त्याच्यामध्ये, तर आपल्याला ते थोडा वेळ भिजत ठेवायचं आहे। तसंच पीठ रवा फुलला की ते पीठ आपोआप घट्ट होणार, त्याच्यामुळे आधीच एकदम घट्ट मळू नका। तर हे असं आता जीव करून मळून घ्यायचं आहे गोळा। तर हा बघा, आता आपला गोळा व्यवस्थित
तर हे बघा आपला गोळा आता मळून झालेला आहे. हा असा झाकून ठेवायचा आहे 10 ते 15 मिनटं. तर हा गोळा मी ना असा छान आता झाकून ठेवून देते 10 ते 15 मिनटासाठी. आणि हे असंच इतकं सैल करायचं आहे, जास्त पण सैल करायचं नाही आहे पीठ. एवढं मऊ हवं, अति मऊ नाही करायचं आणि अति घट्ट पण नाही, की हे असं हाताने स्प्रेड होईल व्यवस्थित. आता हा गोळा असाच आपल्याला 10-15 मिनटं ठेवायचा आहे. मग जो रवा आहे ना तो चांगला फुलतो आणि पीठसुद्धा जरा घट्ट होतं. तर आता आपलं पीठ आहे ना छान बघा घट्ट झालेलं आहे. आता ह्याचे आपल्याला छोटे छोटे गोळे करायचे आणि ते लाटून घ्यायचे. तर ह्याचे आपल्याला असे एवढे एवढे गोळे करायचे. हे बघा असे आपण सगळे गोळे करून घेऊयात. तर मी इथे ना आता एक गोळा घेतलेला आहे. आता हा आपल्याला एकदम पातळ असा लाटून घ्यायचा आहे. तर आता हा गोळा आपल्याला लाटून घ्यायचा आहे, एकदम पातळ लाटायचा आहे. जितकं पातळ लाटता येतं तितकं तुम्ही पातळ लाटा, अजिबात जाड ठेवू नका. त्याच्या ज्या कडा आहेत ना त्या आपण व्यवस्थित अशा पातळ लाटून घ्यायच्या. तर आपली छान अशी लाटून झालेली आहे पातळ. आता ह्याला मी ना एक इथे होल पाडते, कारण की आपल्याला कडकण्याची माळ देवीला दाखवतात त्याच्यासाठी. जर तुम्ही असंच घरी खाण्यासाठी करत असाल तर डायरेक्ट असंच फ्राय केलं तरी चालेल. तर मी इथे एक स्टिक यूज करते आणि स्टिकनी त्याला होल पाडून घेऊया. हे बघा असं. तर आता आपली छान कडकणी तयार झाली. आता ही फ्राय करायची. आता तेल गरम झालेलं आहे, तेलामध्ये फ्राय करायला सोडून देऊया आपण. तर असे आपल्याला सगळे आता तळून घ्यायचे. आता हे आपण काढून घेऊयात. आधी तुम्ही जेव्हा तळता ना तेव्हा तुम्हाला असं वाटेल की नाही हे मऊ आहेत, अजून कडक नाही झालेत म्हणून अजून तळाल. तसं करू नका. ह्या रंगावर आले की हे काढून घ्या. हे जसे थंड होत जातात तसे हे कुरकुरीत होतात. तर हे बघा आपल्या मस्त अशा खुसखुशीत कडाकणी तयार झालेल्या आहे. जो मला तोडून दाखवते बघा. अशा मस्त तुटल्या आहेत, म्हणजे ह्या खुसखुशीत झालेल्या. जर तुम्हाला या कडाकण्यांचा व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. आणि अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.